जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 436. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. मागच्याला आपण ओवी क्रमांक 413 पासून विचार केला होता. साधारण 436 पर्यंत आपण आलो होतो. पुन्हा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे थोडक्यात उजळणी. आपला काय विषय सुरू होता? 30 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात आहे, अपिचेत्सु दुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. भक्तीचं महात्म्य सांगणं सुरू आहे. भगवंताची जी भक्ती आहे, कारण भगवंत आधीच्या श्लोकात काय म्हणाले की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ते न प्रिय. मला मी कोणाचाही द्वेष करत नाही, मला कोणी प्रिय नाही. सर्वांच्या ठिकाणी मी समभावानी आहे. मला ते कसं भजतात ह्याच्यावरती माझी त्यांना प्राप्ती होते का नाही हे अवलंबून आहे. आपण पुष्कळ त्याचा विचार केला होता. भगवंताच्या बाजूने तो अगदी सम आहे. किती सम आहे तर ऐक माझ्या भक्तीचा महिमा अर्जुना. अरे अपिचेत सुदुराचारो, की तो सुदुराचारी जरी असला, नुसता दुराचारी नाही, सुदुराचारी, मी जसं म्हणालो की ज्याचं आपण कल्पना करू शकत नाही इतकी पापं ज्याने केलेली आहेत. जणू काही पाप त्याच्या रूपाने आविर्भूत झालेला आहे. पापाचा जणू डोंगर आपण ज्याला म्हणतो, की पापाचं उदाहरण हवं आहे का, त्या व्यक्तीचं नाव घ्यावं. इतका पापी, सुदुराचारी. पण भगवान म्हणतात आहे की त्यांनी जरी इतका पापी जरी असला, पण जो तो अनन्य भक्त होऊन माझं भजन करू लागला, अनुताप तीर्थामध्ये तो न्हाला, मनापासून जर त्याला पश्चात्ताप झाला आणि त्यांनी तो सर्व पापाचा मार्ग सोडून दिला, पुन्हा त्या मार्गाकडे तो कधीच वळला नाही, पुन्हा त्यांनी कधीच पापं केली नाही, आणि नंतर काय, अहंकार वाचा चित्त शरीर यांनी सगुण निर्गुण स्वरूपात माझ्या भक्तीद्वारा प्रविष्ट झाला. मग तोच सगळं शास्त्र जणू काही शिकला. अष्टांग योगाचा त्यांनीच अभ्यास केला, तपाने तोच तपस्वी झाला. काय सुरू आहे विषय, मुद्दा काय सुरू आहे, भक्तीचं महात्म्य काय आहे. भक्ती मार्ग जो आहे तो या दृष्टीने सोपा समजला जातो की तुम्ही कोणीही असा, तुम्ही कुठूनही सुरुवात करा, फक्त भगवंताला धरून ठेवा, फक्त त्याचा आश्रय करा. अन्याश्रयाणाम त्याग, सूत्र आहे नारद भक्ती सूत्रातलं, भक्तीचं लक्षण आहे. मग तुम्ही कोणीही असा, कोणी असा, क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छती. पुढचा श्लोक 31 क्रमांकाचा जो आपण मागच्याला बघितला, तो तात्काळ धर्मात्मा होतो म्हटलाय. क्षिप्रम, नित्य शांतीला प्राप्त होतो. मुद्दा सुरू आहे भक्तीचं महात्म्य सुरू. कारण भक्ती मार्ग आहे भगत प्राप्तीचा. म्हणजे विचार केला तर असा एखादा जो अत्यंत दुराचारी व्यक्ती आहे, अत्यंत पापी, ज्याने त्याचं सगळं आयुष्य, अर्ध आयुष्य म्हणूया, जे काय आत्तापर्यंतचं आयुष्य कल्पनातीत पापं केलेली आहेत,
तो कदाचित ज्ञानमार्गाचा अधिकारी नाही होणार, पण तो भक्ती मार्गाचा अधिकारी निश्चित आहे. कधी? ते कधी मात्र महत्वाचं आहे. भजते माम अनन्य भाग. साधुरेव समंतव्य. नुसतं एवढंच नाही तर त्याला साधूच समजलं पाहिजे. का? कारण आता तुझ्या मार्गाला लागणारच आहे. इट जस्ट अ क्वेश्चन ऑफ व्हेन, नॉट इफ. म्हणून भगवंत म्हणतात आहे, त्याला साधूच समजा. तो लवकरच साधू होणार आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा. हे भक्तीचं सामर्थ्य आहे की तुमचं जे पूर्वकर्म आहे ते आड त्याच्या येऊ शकत नाही. कारण संचित जळून भस्मच होतं. प्रारब्ध कर्म तर जीवाला भोगावंच लागतं, पण त्याचा त्या भक्ताला फरकच पडत नाही. कारण आता काय त्याचा विषय विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन, धन, माता, पिता. आणि मग त्याचंच कुळ पवित्र होतं. तोच निर्मळ होतो. तो आता माझ्यासारखा होतो इथपर्यंत भगवंतांनी म्हटलेलं आहे. तो आता अवसरे मजसारिखा होईल. कारण माझी भक्ती तिथे आता त्याच्या अंतःकरणात जन्माला आलेली आहे. आणि भक्ती जर नसेल, खरं तर इथपर्यंत म्हटलं आहे 426 क्रमांकाच्या ओवीमध्ये की भक्ती नसेल तर केलेली कर्म ही महापाप नाही काय. आणि मग एका दिव्याने दुसरा दिवा लावावा आणि मग जसं ओळखता येऊ नये कोणत्या दिव्याने कोणता दिवा लावला, इथपर्यंत माऊली म्हणते. त्यामुळे तुमचं कुळ काय आहे, तुमची विद्वत्ता किती आहे, तुमच्याकडे धन किती आहे, तुमची प्रसिद्धी किती आहे, तुम्ही प्रवचन करता का. कारण प्रवचन विद्वत्तेच्या आधारावर करता येऊ शकतात, पण अंतःकरणात भगवंताची भक्ती नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून माऊलींनी सगळी यादी दिलेली आहे. आणि पुढे म्हटलं आहे की का रूपे वयसा माझा अथिलेपणे का गाजा एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. की शुद्ध कुळ उपजत श्रेष्ठपणा विद्वत्ता सुंदर रूप तारुण्य संपत्ती हे सर्व फोल आहे जर भगवंताची भक्ती नसेल तर. एक कणसं लागली आहे पण त्याच्यात दाणे नाहीत, असे अनेक माऊलींनी त्याचे दृष्टांत दिलेले आहेत. भक्ती प्रांतात किंवा भक्ती मार्गाचा हा महिमा आहे. काय भक्ती आपल्याला देऊ शकते भगवंताची, हे आपल्याला समजूच शकत नाही. कारण आपण भक्ती करतच नाही. कितीही ऐकलं कितीही वाचलं तरी माझं अखंड चिंतन विषयाचं सुरू आहे, संसाराचं सुरू आहे. भगवंत माझ्या अंतःकरणात राहतच नाही. प्रसंगाने या ना त्या निमित्ताने मला त्याची आठवण होते, स्मरण होतं, भाग वेगळा. कारण प्रेम नाही. कारण भक्ती म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे भक्ती. आणि ते प्रेम नसल्यामुळे माझं प्रेम जे वाटल्या गेलेलं आहे इतर सर्व विषयांमध्ये, त्या विषयांचं चिंतन मी करत राहतो. आणि मग 436 क्रमांकाची ओवी जिथे आपण जिथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता तिथे तर माऊली म्हणते, तैसे माझी भक्ती विण जळो ते जियाले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पृथ्वीवर काय कमी पाषाण आहेत काय, दगड आहेत. हे माऊलींनी, जसं मी मागच्याला म्हणालो, माऊली, आपण त्यांना माऊली म्हणण्याचं कारण आहे ज्ञानेश्वर महाराज खूप प्रेमळ बोलतात. त्यांची भाषा कठोर नाही, पण त्यांनी सुद्धा असं म्हणावं याचा अर्थ आपण किती गंभीरतेने विचार केला पाहिजे आपल्या जीवनाचा, विशेषतः कारण आपण सर्वजण स्वतःला पारमार्थिक समजतो.
ही भक्ती वाचून सर्वसंपन्न जीवन जरी असेल तरी त्या जगण्याला आग लागो, जळवते जियाले पण. तर नुसतं जिवंत असण्याला काही प्रयोजन आहे का? मी जिवंत आहे म्हणून जीवन सुरू आहे असं म्हणायचं, असा त्याचा अर्थ. मग आता परमपूज्य काकांनी एका जुन्या प्रवचनामध्ये एक दृष्टांत दिला होता, त्याची आठवण झाली. म्हणजे भगवंताची जर भक्ती नसेल आणि जीवन सुरू असेल तर कशा पद्धतीचं जीवन? तर एक दृष्टांत परमपूज्य काकांनी दिला होता की एका ठिकाणी एका माणसाने काय एक इंजिन आणलं घरात. एक डिझेलचं इंजिन आणून ठेवलं. ज्यांनी ऐकलं असेल त्यांना आठवेल. काय करायचा तो? काही नाही. डिझेल विकत आणायचं, त्याच्यात डिझेल भरायचं, इंजिन चालू ठेवायचं. डॉक्टर काका त्याला म्हणाले की मी त्याला असं म्हटलं एक दिवस की अरे तू काय चाललं काय तुझं, म्हणजे त्याला काहीतरी त्या इंजिनला एखादा पट्टा लाव, त्याची एखादी गिरणी चालव, काहीतरी दुसरं काहीतरी लावून त्यातनं पाणी उपसण्याचं काम कर की जेणेकरून शेतीला पाणी देता येईल. थोडक्यात काय, ते जे इंजिन आहे त्याचा काहीतरी नीट उपयोग कर. तो म्हणे नाही तसं काही मी करणार नाही. मग काय करणार? रोज ऑफिसला जाणार, पैसे कमावणार, अन्नरूपी डिझेल भरणार. आणि परमपूज्य काका इथपर्यंत म्हणाले अशीच दोन इंजिन अजून तयार करणार. लक्षात आलं असेल, रूपकात्मक बोलणं सुरू आहे. आणि त्याचा धूर सोडत राहणार आणि इतर सर्वांना त्याचा त्रास देत राहणार. इथे परमपूज्य काका. मग माऊली इथे काय सांगते? तेच सांगते. मग ते डिझेलचं इंजिन कितीही हॉर्स पॉवरचं असो, त्या दृष्टांताच्या भाषेत बोलूया, म्हणून माऊली म्हणते सर्वसंपन्न जीवन असो काही नाही, ते जगण्याला आग लागो, कारण भगवंताची भक्तीच नाही आहे. भगवंतानी आपल्याला मनुष्य देह देऊन जे सुचवलेलं आहे, जे करणं अपेक्षित आहे, ते मी काहीच करत नाही आहे. त्या डिझेलच्या इंजिनसारखं. पुढे जाऊया. 437 क्रमांकाची ओवी. पै हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळिली, तैसी पुण्य डावलून गेली अभक्ता ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हिवरे नावाच्या झाडाची सावली दाट जरी असली तरी त्या सावलीखाली बसल्याने कुबुद्धी निर्माण होते, असं मान्यता आहे. मला वाटतं काहीतरी बाभळीच्या झाडाचा प्रकार आहे हा बहुतेक, हा हिवरे. अशी मान्यता आहे की त्या सावलीत बसू नये, त्या झाडाच्या कुबुद्धी निर्माण होते, म्हणून त्याचा दृष्टांत म्हणून वापर करतायत महाराज. म्हणून ती सत्पुरुषांनी जशी निषिद्ध मानली आहे त्याप्रमाणे अभक्ताला सर्व पुण्ये चुकवून जातात. काय सुंदर हा दृष्टांताची मार्मिकता लक्षात घ्यायची. की झाड आहे, सावली आहे, पण त्या सावलीला एखादा पांतस्थ आला, रणरणट ऊन आहे, तरी सुद्धा जो सत्पुरुषांनी ती निषिद्ध मानलेली असल्यामुळे जो सज्जन सत्पुरुष आहे तो ती सावली जसा चुकवून जातो तशी पुण्य अभक्ताला चुकवून जातात. खूप मार्मिकता असतात अशा गोष्टींमध्ये. अभक्ताला शब्द वापरलाय. मी परमार्थाच्या नावाखाली 10 गोष्टी करत असेन, शुद्ध मराठीत इट डझंट मॅटर. का? कारण भक्तीच नाही अंतःकरणात, अभक्त आहे. पुढे म्हणतात निंब निंबोळिया मोडून आला तरी तो कावळियासीची सुकाळू जाहला, तैसा भक्तिहीनू वाढिन्नला दोषांची लागी. 438 क्रमांकाची ओवी की कडुलिंबाचं उदाहरण दिलं आहे. कडुलिंब हा लिंबोळ्यांच्या भाराने मोडून जाण्या इतका भरून आला तरी तो कावळ्यांकरिता सुकाळ होतो. लिंबोळ्या कोण खातं? एवढ्या कडू, बहर किती त्याचा असला, त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरिताच वाढलेला असतो. म्हणून इथे हे जे सर्व सर्व संपन्नता आहे, काही बाकी काही असू द्या, कितीही प्रसिद्धी असू द्या, कितीही पैसा असू द्या, कितीही विद्वत्ता असू द्या, कितीही वाटेल ते सर्व असू द्या, ते असू नये असं म्हणणं नाही. ते आपल्या म्हणण्याने काही फरक पडतो का? नाही. कारण इट इज अ प्रॉडक्ट ऑफ
प्रारब्ध. ते प्रारब्धाने जेवढं असायचं तेवढं असेल, पण ते आहे आणि भगवंताची भक्ती नाही, किंमत शून्य. का षड्रस खापरी वाढिले, वाढुनी चोहटा रात्री सांडिले, ते सुनियाचेची ऐसे झाले जियापरी. म्हणजे गोड, आंबट, तुरट, खारट, तिखट आणि कडू या सहा रसांनी युक्त असे अन्न खापरात वाढले आणि ते वाढून रात्रीच्या वेळी भूतबाधा झालेल्या माणसावरून उतरून चव्हाट्यावर टाकले. तर ते जसे कुत्र्याच्याच उपयोगी असे झालेले असते. काय माऊलीने एक एक दृष्टांत द्यावा भक्तिहीनाचं आयुष्य कसं असतं ते सांगण्यासाठी. तैसे हे सगळे दृष्टांत सांगून शेवटी म्हणतात आहे, तैसे भक्तिहीनाचे जिणे, जो स्वप्नीही परी सुकृत नेणे, तेणे संसार दुःखासी भाणे, वोगरिले गा. 440 क्रमांकाची ओवी की त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्याचे जगणे हे केवळ पापाकरिता असते. जो स्वप्नातही पुण्य करण्याचे जाणत नाही, त्याने संसार दुःखाकरिता आयुष्याचे ताट वाढून ठेवले असे जाणावे. म्हणजे खरं आपण विचार केला तर विषय कोणाचा सुरू आहे? अपिच्छेद सुदुराचारोचा सुरू आहे. बरोबर. त्या दुराचार्याचं वर्णन तर क्षिप्रम भवती धर्मात्मक झालेलं आहे करून. तो नित्य शांतीला प्राप्त होतो, शाश्वत शांतीम निगच्छती वगैरे. एवढंच नाही, भगवंत म्हणतात आहे की कौंतेय प्रतिजानेही नमे भक्त प्रणश्यती, माझा भक्त कोणत्याही प्रकारे नाश पावत नाही. हे सगळं झालं, पण माऊलींनी इतक्या ओव्या कोणासाठी लिहिल्या? अभक्तांसाठी लिहिल्या. सुदुराचारी जो आहे तो सुदुराचारीच असल्यामुळे त्याचं चरित्र समजू शकतं आपल्याला. तो आता भगवत भक्तीला लागलेला आहे म्हणून भगवंत त्याला साधू म्हणायला तयार आहेत, मी जरी नसलो तरी. कारण आपल्याला दुसऱ्याच्या परीक्षा करायची फार सवय असते. परमार्थामध्ये माझी सोडून मी सगळ्यांचीच परीक्षा करत असतो. पण मुद्दा हा आहे की सुदुराचारी तर राहायला बाजूला, पण माझं इतकं सगळं आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी असताना जर भक्ती नसेल, तर खरं सांगायचं झालं, इथली भाषा वापरायची झाली तर खरा सुदुराचारी मी आहे. कारण ह्या सर्वाला माऊली सारखं पाप म्हणते आहे. तो भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरता वाढलेला आहे. भक्तिहीन मनुष्याचे जगणे केवळ पापाकरिता असते. म्हणजे आपल्याला एक साधक म्हणून काय याच्यातनं शिकायचं आहे? मी जसं मागच्याला म्हणालो, आपण वाल्या इतके पापी जरी नसलो तरी वाल्मिकी होण्या इतके सुद्धा पुण्यवानही नाही, ही समस्या आहे आपली. इतका निश्चय पण नाही आपल्याकडे, इतकं प्रेम नाही, इतकी भक्ती नाही, काहीच नाही. त्यामुळे आपल्याला साधक म्हणून यातनं हे शिकायचं आहे की माझ्या अंतःकरणात जर भगवंताची भक्ती नसेल तर तेवढ्या प्रमाणात मी दुराचारीच आहे की नाही सांगा? कारण त्याला पाप म्हणतेला इथे, आणि जो पाप करतो तो दुराचारी. अगदी सुदुराचारी इतकी मोठी पदवी जरी आपल्याला प्राप्त नाही झाली, गमतीने बोलायचं झालं, तरी दुराचारी म्हणता येऊ शकतो मला, जर माझ्या अंतःकरणात भगवंताची भक्ती नसेल तर. हे याच्यातनं आपल्याला साधक म्हणून शिकायचं आहे, घ्यायचं आहे. इतकं भगवंताच्या भक्तीचं महात्म्य आहे. आणि खरोखर आहे, आपण विचार केल्यानं मी जसं म्हणालो की या जन्मात कदाचित ज्ञानमार्गाचा अधिकारी नाही होणार, पण शेवटी ज्ञानमार्गाचं परिशीलन करून ज्ञानमार्गाने प्राप्ती ज्याची करायची आहे, तो भगवंत या मार्गाने प्राप्त होतोच आहे. कारण अशा भक्ताला बुद्धियोग मी देतो असं भगवद्गीतेतच भगवंतानी म्हटलेलं आहे, बुद्धियोगम ददामी. कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हा तर सिद्धांत आहे, अबाधित आहे. पण हे भक्तीचं महात्म्य आहे. कारण भगवंत कसा आहे, समोहम सर्व भूतेषु, तिथे कुठल्याही प्रकारचा पक्षपात नाही.
इतिहास काय आहे, तू आधी काय कर्म केलीस? काही नाही. अनुताप तीर्थात आता न्यायलेला आहे ना. आता माझी भक्ती करतोय ना, फक्त मीच विषय आहे ना तुझा, सगळं काया वाचा मने मी देवाचा. असं वाटतं का हो आपल्याला कधी, मी देवाचा आहे असं कधीतरी वाटतं का? कधीच नाही वाटत. माता रामो मतपिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, वाटतं कधी? नाही, मी नुसतं म्हणतो, मला कुठे वाटतं तसं. याच अध्यात मी शिकलो काय, पितामहस्य जगतो माता धाता पितामहा. असं तो म्हणत असला तरी, भगवंत जरी असं म्हणत असले तरी मला कुठे वाटतं? ही समस्या आहे. आणि म्हणून मला जे जे आपले वाटतात त्यांचा मी आश्रय करतो. त्यांच्या आश्रयाने माझं जीवन सुरू असतं. आणि म्हणून ते माझ्या चिंतनाचा विषय असतात, ते माझे प्रिय विषय असतात. 440 क्रमांकाची उभी शेवटची उभी होती त्या श्लोकावरची. पुढचा श्लोक आहे 32 क्रमांकाचा, की अपिचेत सुदुराचारो. त्या सुदुराचाराचं वर्णन करून झाल्यानंतर भगवंत म्हणतात आहे की त्याचप्रमाणे मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. 32 क्रमांकाचा श्लोक पदच्छेद आहे की मां हि पार्थ व्यपाश्रित्य ये अपि स्युः पापयोनयः स्त्रियः वैश्याः तथा शूद्रः ते अपि यान्ति परां गतिम्. अर्थ दिलाय की ही ही पार्थ म्हणजे अर्जुना, कारण अर्जुना, जे म्हणजे ये पापयोनित म्हणजे पापयोनय, पापयोनित जन्माला आलेले आहेत, पापयोनय म्हणतात त्यांना, तेही म्हणजे अपिस्युहू. आणि जे वेदशास्त्रध्ययन शून्य, रजोगुणी तमोगुणी, स्त्रिया वैश्य म्हणजे स्त्रिय वैश्याः, तसेच शूद्र म्हणजे शूद्राः आहेत, ते देखील म्हणजे ते अपि भक्तीद्वारा माझा आश्रय करून म्हणजे व्यपाश्रित्य, माझ्या म्हणजे माम, मोक्षरूप उत्कृष्ट म्हणजे पराम, गतीला म्हणजे गतीम, प्राप्त होतात म्हणजे यांती. पुन्हा वाचून घेऊ. हा झाला अन्वय. अर्जुना, जे पापयोनीत जन्माला आले आहेत तेही, आणि जे वेदशास्त्राध्ययन शून्य, रजोगुणी तमोगुणी, स्त्रिया वैश्य तसेच शूद्र आहेत, ते देखील भक्तीद्वारा माझा आश्रय करून माझ्या मोक्षरूप उत्कृष्ट गतीला प्राप्त होतात. पापयोनय, दुराचार्याचं वर्णन करून झालं. आता पापयोनींचं वर्णन करतात आहे. पापयोनय म्हणजे पापा योनिही येशाम, ते पापयोनय असं त्याचं विग्रह वाक्य आहे. पापयोनिही येशाम ते पापयोनः योनयः पापजन्मानः म्हणजे जन्माचं कारण, पापाचं आधिक्य. आता ही आजच्या 21व्या शतकातलं चष्मा लावून या श्लोकाकडे नाही बघायचं आपल्याला. आपल्याला त्याचा मतितार्थ लक्षात घ्यायचा. नाही तर लगेच स्त्रिया वैश्य शूद्र, हे महाभारतकालीन जी वर्णाश्रम धर्म व्यवस्था होती त्याला गृहीत धरून हे शब्द वापरले आहेत. पण मग व्हॉट इज द इंटेंडेड मिनिंग? इंटेंडेड मिनिंग आहे पापाचं आधिक्य जिथे आहे असा त्याचा अर्थ आहे. पापाचं आधिक्य म्हणून पाप योनय शब्द वापरला आहे. म्हणून इथे वेदशास्त्राध्ययन शून्य, कारण त्या काळच्या नियमांप्रमाणे त्यांना वेदशास्त्राचा अधिकार नव्हता इत्यादी. रजोगुणाचं आधिक्य तिथे आहे, तमोगुणाचं आधिक्य तिथे आहे, म्हणून त्यांना पापयोनी असं म्हटलं. कारण, भगवद्गीतेचं जे सुरुवातीचं भाष्य आहे
त्याच्यामध्ये शंकराचार्य काय म्हणतात, ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षितः स्याद वैदिको धर्म. ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षितः स्याद वैदिको धर्म. कारण काय, ब्राह्मणत्वाच्या रक्षणानेच वैदिक धर्म सुरक्षित राहू शकतो. आणि पुढे म्हणतात तदधीनत्वात वर्णाश्रम भेदाना, की ज्याच्या अधीन वर्णाश्रम भेद आहेत. मुद्दा काय सुरू आहे, आज विचार करताना आपल्याला ब्राह्मण वैश्य शूद्रचा विचार न करता ब्राह्मणत्वाचा विचार करायला हवा आहे. कारण ब्राह्मणत्वस्यही रक्षणेनं रक्षित स्याद वैदिको धर्म, असं स्वतः आचार्य भगवद्गीतेच्याच भाष्यात म्हणतात आहेत. म्हणजे ब्राह्मणत्व याचा अर्थ काय झाला, पुण्याचा आधिक्य असा होतो. आणि हे जिथे नाही, जिथे त्याचं आधिक्य कमी, ती पापयोनी म्हणायची. त्यामुळे योनीच्या भाषेत विचार न करता जीवाच्या भाषेत विचार केला पाहिजे. जसं मगाशी आपण बोललो ते, मी जर अभक्त असेल, माझ्या ठिकाणी रजोगुणाचं प्रचंड आधिक्य असेल, तमोगुणाचं आधिक्य असेल, तर मी याच यादीत बसतो. माऊलीने आधीच सांगून टाकलंय, तुमचं कुळ काहीही असो, म्हटलंय की नाही. कुल, जात, वर्ण, तुमचं विद्वत्ता, रूप, सौंदर्य, तारुण्य काहीही कामाचं नाही. भगवान काय सांगतात आहे, उद्देश काय सुरू आहे या श्लोकामध्ये, भगवंत सांगतात आहेत की अरे, असे पापाचं आधिक्य असलेले, जसं मगाशी सुदुराचारीचं वर्णन झालं, तसं पापाचं आधिक्य असलेले असे कोणीही असो, ते सुद्धा त्यांनी जर माझ्या भक्तीचा आश्रय केला तर ते मोक्षरूप उत्कृष्ट गतीला प्राप्त होतात. यांती पराम गतीम. पण कधी, व्यपाश्रित्य, हे त्यातलं महत्वाचं आहे. कारण अखंड सांगणं काय सुरू आहे, तुम्ही कोणीही असा, काही बिघडत नाही, फक्त त्या भगवंताचा आश्रय घ्या, बस, की सगळं पावलं. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजीही व्हावे, वरी देहाचेनी नावे पशुचेही लाभ. घ्या, माऊलीने अजून एक या श्लोकात नसलेला शब्द घालून दिला आपल्यासाठी. काय, शुद्ध मराठीत, जस्ट टू मेक अ पॉइंट. 441 क्रमांकाची ओवी आहे की माझ्या भक्तीद्वारा आश्रय करण्याकरिता पूर्वकर्मानुसार उत्तम कुळ नसेल तर नसो. पुन्हा, इट डझंट मॅटर, दॅट इज नॉट अ क्रायटेरिया, तो निकषच नाही आहे. जातीने अंत्यज असला तरी असो, एवढेच काय, पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला तरी मिळो. आता अजून काय सांगायचं राहिलं, मनुष्य देह तर सोडूनच द्या, पशुचा सुद्धा देह असू शकतो. कशावरून दिलाय उदाहरण पुढे, 442. पाहे पा सावजे हातेरू धरिले, तेणे तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वाव जाहले पावलिया माते. असे पहा की नकराने गजेंद्राला धरले तेव्हा त्याने मोठ्या काकुळतीने माझे स्मरण केले, मी त्याच्याकरता धावून आलो. मग आता तुम्हाला प्राप्त झाल्यावर त्याचा पशुपणा व्यर्थ झालाच की नाही, पशुपणा व्यर्थ झाला की नाही, पशुपणा भगवंत प्राप्तीच्या आड आला का, नाही आला. गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे, उडी घातला जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. पाठ केले श्लोक, परीक्षेत पहिला नंबरही आला, क्रमांक पटकावला. काय उपयोग, मनोबोधातला श्लोक आहे म्हणून बोलतो. उपयोग काय, भक्ती कुठे अंतःकरणामध्ये, की जिथे पशुची सुद्धा, आता त्याचं सोडून देऊया, त्याला त्या पशु असून त्या क्षणी स्मरण होण्याचं कारण त्याचं पूर्वजन्मातलं पुण्य होतं. तो पूर्वजन्मीचा राजा होता, ही कथा आपण ऐकली आहे कीर्तनामध्ये. मुद्दा हा आहे की तो पशु असून या जन्मात त्याचा देह भगवत प्राप्तीच्या आड आला नाही.
इतका तर हीन मी नाही आहे ना. म्हणून मौलींनी तिथे उदाहरण दिलेलं आहे की पशु असेल सुद्धा तरी सुद्धा जर तो माझ्या भजनाला लागला, भगवंताच्या भजनाला लागला, तर काहीही भगवत प्राप्तीच्या आड येऊ शकत नाही. हे महात्म्य आहे, हे सामर्थ्य पुन्हा एकदा भक्तीचं आहे. अगा नावे घेता वोखटी, जे आघवे या अधमाची शेवटी, तिये पाप योनी ही किरीटी जन्मलेजे. की अरे अर्जुना, ज्या योनी नुसते नावे घेण्यासही वाईट आणि ज्या योनी सर्व निकृष्ट जातीच्याही शेवटी आहेत, त्या पाप योनीतही जे जन्माला आले, ते पाप योनी मूढ मूर्ख जैसे का दगड, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. 444 क्रमांकाची ओळी. की ती पाप योनी माणसे, मूढ म्हणजे वेदशास्त्राध्ययन शून्य, मूर्ख म्हणजे व्यवहार ज्ञान शून्य, जणू दगडच, परंतु काया वाचा मनाने चित्ताने माझे ठिकाणी स्थिर झाले. हेच तर भक्तीचं वैशिष्ट्य आहे की भक्तीमध्ये फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे भगवंताचं प्रेम लागतं. बाकी कुठलाच अधिकार तिथे लागत नाही. अखंड आपण ऐकतोय ते. उत्तम कुळाची अपेक्षा नाही, साधन चतुष्टय संपन्नतेची अपेक्षा नाही. कारण या गोष्टी आपोआपच होणार आहे. कारण भगवंताचं प्रेम आहे म्हटल्यावरती विरक्ती आपोआप, वैराग्य दवडिता पाठी लागे अशी अवस्था होणार आहे. पण काय आहे, काया वाचा मनाने चित्ताने माझ्या ठिकाणी स्थिर झालेलं अंतःकरण मात्र पाहिजे. जयाची वाचे माझे आलाप. काय सुंदर ओवी 445 क्रमांकाची महाराज वर्णन करतायत. जयाची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयांचे मनसंकल्प माझाची वाहे. ही ही मात्र त्या भक्ताच्या अंतःकरणाची, खऱ्या भक्ताच्या अंतःकरणाची स्थिती आहे. परमपूज्य काका जसं म्हणतात, अर्धवट चालत नाही, अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊन चालत नाही. जसं अर्धवट ज्ञान चालत नाही, तशी अर्धवट भक्ती पण चालत नाही. अर्धवट भक्ती म्हणजे कशी, माझ्यासारखी. मला वाटतं मी भगवंताचा भक्त आहे, भगवंत मला म्हणायला तयार आहेत का मी त्यांचा भक्त आहे म्हणून? तर नाही. कारण मी कुठल्याच निकषात बसत नाही ना या. म्हणून खरा भक्त म्हटलेला आहे. खरा भक्त कोण? जयाची या वाचे माझे आलाप. ते कायावच्या मनाने माझ्या ठिकाणी स्थिर होतो म्हणजे काय होतो, तर ते स्थिर होणे असे की ज्यांच्या वाणीने माझे गुण रूप नाम संकीर्तन केले जाते. अखंड मुखी रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, दिगंबरा दिगंबरा, जे काय असेल ते, जे नाम मला माझ्या सद्गुरूंनी दिलं असेल ते, आणि ज्यांची दृष्टी माझेच रूप भोगते, ज्यांचे मन माझ्या प्राप्तीचाच संकल्प वाहते. म्हणजे संकल्प जे मनाचे आहेत ते सर्व भगवंतासाठीच आहेत. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपण आठवत असेल तर दुसऱ्या अध्यायाला हा एक प्रयोग केला होता. मनोबोध किती गहन, गंभीर, खोल आहेत. कारण दुसरा अध्याय सांख्य तत्वज्ञानाचा, त्यातल्या ओव्यांना, श्लोकांना मनोबोधातले श्लोक कसे समांतर आहेत. आज या भक्तिशास्त्राच्या, भक्ती विषयाच्या निमित्ताने मनोबोधांची आठवण होते. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा. कर्म करताना दिसत असेल दुसरं काहीतरी, नाही पूजा करत नाही आहे, नामस्मरण करत नाही, ध्यान करत नाही आहे, हो, अरे पण ते कर्म करण्याचा उद्देश सुद्धा भगवंताची प्राप्ती असेल तर तो खरा भक्त आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे सर्व. कारण आपण प्रापंचिक साधक आहोत. आपण 24 तास भगवंतासमोर बसून, आणि अपेक्षा सुद्धा नाही आहे भगवंताची. जे कुठलं कर्म मी करत असेन, यत करोशी यदश्नाशी, झालाय अभ्यास करून आपला तो, यज्ज होशी ददासी यत.
ते सर्व मला अर्पण करून. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता गाडी आहे आपल्याकडे, कोणती जी काय असेल, अमेरिकेत असेल तर कार असेल समजा. ती गाडी मी सर्व्हिसिंग करतो, गाडी दुरुस्त करतो, गाडी नीट ठेवतो, त्याच्यात पेट्रोल भरतो. कशासाठी? म्हणजे हे सर्व करत असताना तुम्ही म्हणाल याचा परमार्थाशी काय संबंध आहे? नाही. गाडी याच्यासाठी चांगली ठेवतो कारण त्या गाडीने मला देवळात जावं लागतं रोज देवाच्या दर्शनाला. त्या गाडीने मला प्रवचनाला जाता येतं. त्या गाडीने थोडक्यामध्ये गाडी हे माझं साधन आहे. हे जसं असावं तसं देह काय आहे? परमार्थाचं साधन आहे. मग हे साधन जे आहे ते नीट ठेवण्यासाठी जे देहधर्म आहेत, म्हणून ते देहधर्म, म्हणून देहाला भोजन द्यायचं आहे, म्हणून देहाला विश्रांती द्यायची आहे, म्हणून या देहाला स्नान घालायचं आहे. म्हणजे पहा, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, कर्म मी काय करतोय याला महत्त्व नाही आहे, त्या कर्माची दिशा कुठे आहे, उद्देश काय आहे. माझी काही प्रापंचिक कर्तव्य आहे, पण भगवंतानीच सांगितलेलं आहे आपली कर्तव्य उत्कृष्ट पार पडा, म्हणून मी ते करतोय. पुन्हा उद्देश काय आहे? अखंड स्मरण कोणाचं आहे? त्याचा आहे. मी त्याच्या प्राप्तीसाठी करतोय. आता इथे फलाची आसक्ती राहील का? कारण ते फल मी त्याला अर्पण करतोय. कारण त्याला अर्पण नाही केलं तर त्याची प्राप्ती होणार नाही आहे मला. म्हणजे अखंड एक धोशा लावणं आपण ज्याला म्हणतो ना, तो धोशा कोणाचा लागला आहे अंतःकरणात? फक्त भगवंताचा आहे. आणि त्या दृष्टीने त्या दिशेने सगळी कर्म सुरू आहेत. मग कर्म प्रत्यक्षात दिसायला वेगळी जरी असली तरी त्यांनी फरक पडत नाही. का? कारण जयाची वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे. तो संकल्प महत्वाचा आहे. तो संकल्पच माझ्या अंतःकरणात नसतो. माझे संकल्प पुन्हा सगळे संसाराचेच असतात. थोडं अधिक धन मला प्राप्त झालं समजा, कल्पना करूया प्रारब्धवशामध्ये श्रीमंती असली, काही वाईट नाही, चांगली गोष्ट आहे ना. पण विचार काय यावा अंतःकरणात, अरे 4 पैसे जास्त मिळाले, चला काहीतरी धर्मकार्य करता येईल. कारण मला लागून लागून किती लागणार आहे? मला जेवढा लागतो तेवढा तर मिळतोच आहे. व्यवस्थित 2 वेळेला खातो पितो आहे की नाही आपण? डोक्यावर छप्पर आहे की नाही? घालायला कपडे आहे की नाही? मुलांच्या शिक्षणासाठी पैसे आहेत की नाही? याच्या पलीकडे काय लागतं? विचार करू ना आपण आपल्या जीवनाला, त्याच्या पलीकडे काय लागतं? मग जर धन मिळालं तर हा संकल्प यावा डोक्यामध्ये, चला आता काहीतरी देवधर्माचं कार्य करता येईल. आधी मला 4 ठिकाणी जितकं दान देण्याची इच्छा होती तेवढं नव्हतं देता येत. आता देता येईल. मिळाले पैसे. ह्याला म्हणतात जयाचे मन संकल्प माझाची आहे. सदा देवकाजी जिजे देह ज्याचा. आणि त्याच्यासाठी सदा रामनामे वदे नित्य वाचा. मला नाम घ्यावं लागतं. या अवस्थेमध्ये नाम मुखी येतं कारण स्मरण त्याचं सुरू आहे ना हृदयामध्ये. मग ते प्रत्यक्ष वैखरीने मी नाम नाही घेतलं तरी बिघडत नाही. कारण स्मरण त्याचं आहे, संकल्प त्याचे आहेत. असा जो दास तो सर्वोत्तमाचा धन्य आहे असं समर्थ म्हणतात. माझी या कीर्तिविण जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. 446 क्रमांकाची पुढची ओवी की माझ्या कीर्ती श्रवणा वाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या सर्व अवयवांवर माझी सेवा हेच भूषण असते. थोडक्यामध्ये त्यांचं अखंड भगवंत बस, त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या उद्देशाने त्याचं काहीतरी करता यावं, धर्मकार्य करावं, देवाचं कार्य करावं, त्याच्यासाठी म्हणून मग 4 गोष्टी मिळवाव्या, हे ज्याचं जीवन आहे. जयाचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मजची एका ते जाणे, जया ऐसे लाभे तरी जिणे येरवी मरण. की ज्यांचे ऐंद्रियिक ज्ञान माझ्या वाचून दुसरा विषय जाणत नाही, ज्यांचे शास्त्रज्ञान मला एकालाच जाणते, ज्यांना अशा भक्तीचा लाभ झाला तरच जगणे बरे वाटते, एरवी मरण आले तरी चालते, इतकी ज्याची तयारी आहे. इतकी ज्याची तयारी आहे. कारण भगवंताच्या भक्तीशिवाय जगणं म्हणजे मरण्यासारखंच आहे असं ज्याला वाटतं, मनापासून वाटतं.
ऐसा आगवाची परी पांडवा, जी आपुलिया सर्व भावा, जियावया लागी बोलावा मीच केला. 448 क्रमांकाची ओवी. याप्रमाणे अर्जुना, ज्यांनी सर्वच प्रकारांनी आपल्या काया वाचा मन आदी सर्व पदार्थांना जगण्याकरता मलाच ओलावा केलेला आहे. ते पापयोनीही हेतू ते पापयोनीही होतू का, ते श्रुताधीतही न होतू का. सुंदर ओवी आहे 449 क्रमांकाची, की ते पापयोनीही होतू का, ते श्रुताधीतही न होतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. इथपर्यंत माऊलीने म्हटलेलं आहे. काय ते पापयोनी असेनात का, ते श्रवण केलेले अथवा अध्ययन केलेले नसेनात का, श्रुतीधीतही न होतू का, परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता त्या तुलनेत ते वजनाने कमी पडत नाही. परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. तुलनेत वजनाने कमी पडत नाही म्हणजे काय, माझ्यासारखेच ते सच्चिदानंद रूप असतात. हे आहे भक्ताचं महात्म्य, हे आहे भक्तीचं महात्म्य. भगवंत म्हणतात आहे स्वतः, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. आता त्यांच्यात माझ्यात भेद नाही. मागच्या वेळेला ही ओवी येऊन गेली होती या अर्थाची. आपण पाहिलं होतं ना, दीपूने जैसे दीपे दीपू लाविजे, ते तर आदिल कोण हे नोळखीजे, तैसा सर्वस्व जो मज भजे, तो मी होऊनी ठाके. आणि म्हणून तर त्याला समर्थ व्याख्याच भक्ताची ती करतात, जो अभक्त नव्हे तो भक्त. कारण तो आता वेगळा उरलेलाच नाही आहे भगवंतापासून, भगवत स्वरूप झालेला आहे. तृप्त झाला आहे. तृप्तो भवती, मत्तो भवती, अमृतो भवती. आणि कशाच्या आधाराने झाला, फक्त एकच आश्रय स्वीकारला भगवंताचा, एकच विषय भगवंत, प्रेमाचा विषय फक्त एकच. सातु अस्मिन परम प्रेमरूपा, व्याख्याच आहे भक्तीची. आणि म्हणून काही का असे ना, ती पापयोनीतला जन्माला असं आलेला असू दे, त्याचं अध्ययन केलेलं नसू दे, विद्वत्ता नसू दे, काही बिघडत नाही. पाहे पा भक्तीचेनी अथिलेपणे, दैती देवा आणले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. आता मगाशी गजेंद्राचं उदाहरण झालं, आता पापयोनीचं एक उदाहरण अजून देत आहेत. तिथे पशुचं उदाहरण दिलं होतं, इथे पापयोनीचं उदाहरण आहे. असे पहा की भक्तीच्या संपन्नपणाने दैत्याने देखील देवांना कमीपणा आणला आहे. दैत्य कोणत्या योनीत जन्माला आला, खरं विचार केला तर दैत्य. पण भगवंताचा भक्त झाल्यामुळे देवसुद्धा कमी पडतात त्याच्यासमोर. कोणाबद्दल बोलणं सुरू आहे कळलं असेल, ज्याच्या मोठेपणा करता माझा नरसिंह रूपाचा अलंकार निर्माण झाला. काय मौलीने वर्णन केलं, माझे नृसिंहत्व लेणे जयाची ये महिमे. ज्याच्याकरता नरसिंह रूपामध्ये अवतार झाले भगवान नारायण विष्णू, तो भक्त प्रल्हाद, महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. मनोबोध पुन्हा एकदा. भक्त प्रल्हादाचं चरित्र खरं वाचण्यासारखं आहे बरं. आपण कल्पनाच करू शकत नाही इतकं, इतक्या तऱ्हेचे हाल, अपेष्टा, दुःख त्यांनी सहन केलेले आहेत स्वतःच्या वडिलांकडून. का, फक्त भगवंताचं नाम घेतो म्हणून, नारायण नारायण. वाटेल ते केलेलं आहे. आपल्याला सगळ्या लहानपणी आपण कथा ऐकलेल्या असतात, उकळत्या तेलात टाकलं वगैरे सगळं. कल्पना करून पहा फक्त. मला नुसता भांड्याचा चटका बसला तर मी शिव्या देतो 4 लोकांना. समजत नाही का इथे गरम भांडं ठेवायचं असतं का म्हणून. म्हणून महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, एका शब्दात समर्थांनी सांगितलंय. कष्टविला म्हणजे काय, चरित्र वाचा. म्हणून तया कारणे सिंह झाला. पुढे म्हटलंय, तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुते सदा किरीटी, काजी मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे. 451 क्रमांकाची ओवी, की अर्जुना तो प्रल्हाद दैत्य होता,
परंतु पुष्कळ आदराने माझ्या बदली त्यालाच सर्व काळ सेव्य म्हणून स्वीकारला असता मी जे जे द्यावे ते ते सर्व त्याच्या कथा ऐकल्याने प्राप्त होते. अजून काय ऐकायचं राहिलंय? मी जे जे द्यावे, मी जे जे देण्यास समर्थ आहे ते सर्व त्याच्या कथा, म्हणून मी म्हणालो चरित्र श्रवणाने प्राप्त होत. का? कारण महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे रामनामावळी नित्यकाळी. पुन्हा मनोबोध, दुसरा श्लोक आहे. 2 वेळा उल्लेख आहे प्रल्हादाचा मनोबोधामध्ये. महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, दैत्यकुळात जन्माला आलेला, पण कसा? जपे रामनामावळी नित्यकाळी, अखंड विषय फक्त नारायण नारायण, अखंड प्रेम भगवंताचं. मी जे काही करीन ते सर्व भगवंताला समर्पित करून त्याच्यासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी. आणि इथपर्यंत आता म्हटलेलं आहे की अरे, का जे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे. की मी जे देतो, मी जे देऊ शकतो, माझं जे सामर्थ्य आहे ते सगळं त्याच्या कथा ऐकून त्याचं चरित्र श्रवण करून प्राप्त होऊ शकतं. का? पुन्हा सांगणं काय सुरू आहे? परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. आता तो वजनाने हलका राहिलेलाच नाही आहे, कारण तो खरा भक्त आहे. माझ्या दिव्य स्वरूपाशी तो एकरूप झालेला आहे. एरवी दैत्यकुळ साचोकारे परी इंद्र ही सरी न लाहे उपरे म्हणून भक्तिगा एथ सरे जाती अप्रमाण. 452 क्रमांकाची ओळी. माऊलीने इथपर्यंत म्हटलंय की एरवी प्रल्हादाचे कुळ म्हणजे दैत्याचे हे खरे, परंतु इंद्र देखील त्या प्रल्हादापेक्षा वरची योग्यता संपादू शकत नाही. काय अजून बोलावं? कारण इंद्रपद प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं हे ज्याला समजतं त्यालाच या श्लोकाचं खोली कळू शकते. पण त्या इंद्राने एवढे सगळे पुण्यकर्म आणि ते सगळे यज्ञ कशासाठी केले? इंद्रपद प्राप्तीसाठी. प्रल्हादाने कशासाठी केलं? भगवत प्राप्तीसाठी. कोण श्रेष्ठ ठरलं? इथे दिलेलं आहे की इंद्र देखील त्या प्रल्हादापेक्षा वरची योग्यता संपादू शकत नाही, म्हणून ह्याविषयी भक्तीचं प्रमाण आहे जाती अप्रमाण आहे. जाती अप्रमाण ओवीतला शब्द आहे. आणि जाती याचा अर्थ आपण मी पुन्हा सांगतोय काय करायचा? शुद्ध मराठीत बॅकग्राऊंड, आपला बॅकग्राऊंड चेक केला काही बिघडत नाही. कारण मी आता फक्त भगवंताचा झालेलो आहे. राजात अतिशय सुंदर दृष्टांत माऊली पुढे देत आहे की राजाज्ञेची अक्षरे आहाती ती एक चामा एका जया पडती तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. पूर्वीच्या काळचा दृष्टांत आहे की राजाच्या आज्ञेची अक्षरे शिक्क्याच्या स्वरूपात ज्या एका कातड्यावर ठसविली जातात त्या कातड्याच्या बदली बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. फारच सुंदर दृष्टांत आहे. अप्रतिम आशय त्याच्यामध्ये व्यक्त होतो की विचार केला तर तो कातड्याचा तुकडा त्या काळचा, त्या काळची पद्धत, त्याला आपण त्या काळची करन्सी म्हणूया, पैसा म्हणूया, धन. काय? कारण राजाचा शिक्का आहे, त्याची मुद्रा आहे, त्यामुळे ती कशावर उमटवली आहे याला काही किंमत नाही. ते कातडं जरी असलं तरी त्यांनी बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. फारच काय माऊलीने दृष्टांत द्यावे, दृष्टांत माऊलींनीच द्यावे. म्हटलं तर कातडं, म्हटलं तर पाप योनी, दृष्टांत सुरू आहे. काही बिघडत नाही. पण जसं त्याच्यावर राजाज्ञेचा शिक्का आहे, त्याच्यावर भगवंताच्या भक्ताचा शिक्का एकदा प्राप्त झाला की त्याचं मूल्य किती मोठं. वाचुनी सोने रुपे प्रमाण नोहे, येथे राजाज्ञाची समर्थ आहे, तेची साम एक जै लाहे तेणे विकती आघावी. राजाच्या शिक्क्या वाचून सोने रुपये देखील मान्य होत नाहीत. कारण एका लहानशा कातड्याच्या तुकड्यावर 100 रुपये किमतीचा शिक्का असेल आणि 15 रुपयास एक तोळा असा सोन्याचा भाव असेल. माऊलींच्या वेळेचा भाव आहे बाय द वे. आत्ता काही विचारायचं नाही. मग दुसऱ्या एका ओबीत उल्लेख झालेला आहे त्याचा. जैसे पंधरे तेची होये, जीवास ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे सांगताना माऊलीनं दृष्टांत दिलेला आहे.
जसे 15 होय. मुद्दा, 15 रुपये असे एक तोळा असा सोन्याचा भाव असेल, तर सोन्यापेक्षा त्या लहानशा कातड्याचीच किंमत अधिक असते. हीच स्थिती चांदीचीही असते. म्हणून ह्या अर्थशास्त्रात कोणत्याही मालापेक्षा राजाचा शिक्काच अर्थरूप असल्याने प्रबल असतो. तो शिक्का असलेले कातडे जेव्हा प्राप्त होते, तेव्हा त्या योगाने सर्व काही विकले जाते व घेतले जाते. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर समजा समजा एक 100 अमेरिकेत बसून बोलतोय म्हणून डॉलर म्हणतो. $100 सोनं ठेवलेलं आहे टेबलवरती आणि त्याच्या बाजूला $500 नोट ठेवलेली आहे. तुम्हाला म्हटलं यातलं एक काहीतरी घ्या. काय घ्याल तुम्ही? मूर्ख असेल तर सोनं घेईल, कारण त्याला असं वाटतं हे सोनं आहे. शहाणा असेल तर $500 नोट घेईल, कारण त्याला माहिती आहे असे 5 घेता येतील विकत त्या 500. का? विचार, म्हणजे मी हा दृष्टांत म्हणून का सांगतोय, विचार केला तर ते काय आहे? अहो, कागदाचा तुकडा आहे तो फक्त. कागदाचा तो तुकडा आहे, पण नाही, त्याची किंमत आज $500 आहे. का? कारण त्याच्यावर छापलेला आहे, सरकारचा शिक्का आहे, 500, 500. हे जसं असावं. तैसे उत्तमत्व तैची तरे, तैची सर्वज्ञता सरे, जै मनोबुद्धी भरे माझेनी प्रेमे. त्याप्रमाणे कुळजातीचा उत्तमपणा त्याच वेळी या भवसागरातून तरून जाईल. विद्वत्ता त्याच वेळी मान्य होईल की जेव्हा मन आणि बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जातील, अन्यथा त्याची किंमत शून्य. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. म्हणून अर्जुना, कुळ जाती वर्ण हे सर्वच माझ्या प्राप्तीची कारणे नाहीत, तर ते अन्यथा सिद्ध आहेत. या विषयात मनाला माझे पण प्राप्त होणे हेच एक सफल साधन आहे. म्हणून भगवंताची अखंड भक्ती करावी. खूप कमी निकषामध्ये, किंवा मी जसं म्हणालो अधिकारामध्ये, भगवत प्राप्तीचा उपाय हा भगवंताची भक्ती फक्त हाच आहे. अखंड आपण ऐकतोय गेले 1 तास. म्हणून माऊलींनी आता काय सांगितलं, एक निष्कर्षात्मक ओवी सांगितली आहे 456 क्रमांकाची, की म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवीची का अकारण. जसं तो कातड्याचा तुकडा असो का कागदाचा तुकडा असो, इट डझंट मॅटर. काय, मग किंमत कशाला आहे, महत्त्व कशाला आहे? तो शिक्का जो आहे त्याच्यावरती, भगवंताच्या भक्तीचा शिक्का, त्याला महत्त्व आहे. तेची भलतेने भावे, मन मज आतू येते होवावे, आले तरी आघवे मागील वाव. 457 क्रमांकाची ओवी, की तेच मन माझ्या स्वरूपात कोणत्याही भावनेने येणारे असावे म्हणजे झाले. आणि एकदा का ते आले तर पापयोनीत जन्माला येणे व पाप करणे हे सर्व मागचे दोष व्यर्थ होतात. सांगणं काय सुरू आहे? आले तरी आघवे मागील वावो. मागील माझं जीवन कसंही असू द्या, अपिचेत्सु दुराचारो. मी सुदुराचारी जरी असलो, मी पापयोनीत जन्माला आलो, काय वाटेल ते असू द्या. आता जर मी भगवत भजनाला लागलो असेन, अनुताप तीर्थात न्यायलो असेन, मला खऱ्या दृष्टीने पश्चात्ताप झाला असेल आत्तापर्यंत केलेल्या कर्मांचा, आणि ते पूर्णतः सोडून मी आता फक्त भगवत भक्तीशिवाय माझ्या जीवनात दुसरं काहीच नसेल, तर ते सर्व दोष व्यर्थ होतात. जैसे तवची वहाळ वोहळ, जवन पवती गंगाजळ, मग होऊनी ठाकती केवळ गंगारूप. पुन्हा सुंदर दृष्टांत माऊली देते आहे. ज्याप्रमाणे ओढे नाले हा भेद तोपर्यंतच असतो की जोपर्यंत ते गंगा प्रवाहाला प्राप्त होत नाहीत. एकदा का ते गंगेपर्यंत आले म्हणजे मग केवळ गंगारूपच होऊन राहतात. गंगेत दाखवता येतं का, हा ओहोळ तिकडून आलाय, हे गटाराचं पाणी आहे, हे त्या नदीचं पाणी आहे, हे कशाचं पाणी? हा गंगा. गंगा ती गंगा पवित्र. अजून सुंदर दृष्टांत आहे का, खैर चंदन काष्ठे हे विवंचना तवची घटे, जव न घापती एक अवटे अग्नी माझी.
किंवा ही लाकडे खैराची, ही चंदनाची, हा भेद तोपर्यंतच संभवतो की जोपर्यंत ती एकदम अग्नीमध्ये घातली जात नाहीत. तोपर्यंतच कौतुक आहे. काय हे चंदनाचं आहे, खैराचं आहे. कुठलंही का लाकूड असे ना, अग्नीत जर घातलं, आहुती जर त्याची दिली, तर तिथे हा सर्व भेद संपून जातो. तैसे दृष्टांत देऊन झाले. तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादी इया जाती तवची वेगळा लिया जवन पवती माते. त्याप्रमाणे क्षत्रिय वैश्य स्त्रिया शूद्र अथवा अंत्यजातिक जाती या तोपर्यंतच भिन्न भिन्न आहेत की जोपर्यंत मला ऐक्याने प्राप्त होणार नाहीत. म्हणून पहा, पंढरीच्या वारीमध्ये काहीतरी विचारतात का? तुमचं नाव काय, तुमचं आडनाव काय, तुम्ही कोणत्या कुळाचे, तुमची विद्वत्ता काय, तुमची डिग्री काय, कोणत्या कॉलेजचे तुम्ही आहात, शुद्ध मराठीत ग्रॅज्युएट? नाही, एकमेकांना सगळे नमस्कार करतात. माऊली, माऊली, माऊली. सगळ्यांचं नाव एकच, माऊली. का? कारण सगळेजण एकाच मार्गावरती निघालेले आहेत. सगळेजण एकाच मार्गाचे पांथस्थ आहेत. कोणत्या? भक्ती मार्गाच्या. त्यामुळे हे सगळं काय तुम्ही पापं केली आहेत आणि पुण्य केली आहेत आणि विद्वत्ता आणि रूप आणि सौंदर्य आणि धन आणि प्रसिद्धी आणि काय तुमच्याकडे मर्सिडीज आहे का, अजून कोणती गाडी आहे का, तुम्ही पायी चालता का सायकल चालवता, काहीच नाही. तुम्ही पंढरीच्या वाटेला लागले की नाही, तुम्ही वारकरी आहात ना, तुम्ही माऊली. हे जे भक्तीच्या प्रांतामध्ये आपल्याला आपल्याकडे जो भागवत धर्म संतांनी सुंदर प्रचार प्रसार केला महाराष्ट्रामध्ये विशेषतः, त्याच्या मागचं हे शास्त्र आहे की भगवंताचा भक्त एवढी एकच तिथे तो निकष आहे फक्त. बाकी कुठलाच निकष नाही, कुठलेच भेदभाव तिथे नाहीत. हा विषय सुरू आहे. तुम्ही क्षत्रिय आहात का, वैश्य, स्त्रिया, शूद्र, ब्राह्मण, काहीही नाही. वर्णाश्रमाच्या भाषेत बोलायचं झालं, बाकी सगळे भेद आपण बोललोच आत्ता. कुठलाच भेद नाही. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भाव होती मज मिनले जैसे लवणकण घातले सागरा माझे. अजून एक दृष्टांत की जसे मिठाचे कण समुद्रात घातले असता समुद्र रूप होतात, तसे जेव्हा त्यांची इंद्रिय मनबुद्धी चित्त हे सर्व भाव माझ्याशी एकरूप होतात, तेव्हाच मग त्यांच्या जातीच्या आणि व्यक्तीच्या नावाने शून्य पडते. मुद्दा तोच आहे. मी त्या वारी नावाच्या समुद्रात सहभागी झालो, पण मी सहभागी मिठाच्या कणासारखा होतो आहे का दुसऱ्या एखाद्या वस्तूसारखा होतो आहे की जी समुद्राच्या पाण्यात तरंगते म्हणूया, म्हणजे आपलं वेगळेपण जपते आहे. आयडेंटिटी. मी जर माझं देहभान विसरून जर त्याच्यात सहभागी होत असेल तर ती खरी वारी आहे, तर ती खरी भगवंताची भक्ती आहे. पण जोपर्यंत मी माझं काहीतरी ओळख घेऊन मी कोण आहे माहिती आहे का, वारीत जरी सहभागी असलो तरी डोक्यात अखंड माझ्या मी कोण आहे माहिती आहे का, माझ्याच डोक्यातून जात नाही. म्हणून ते ह्या ज्या अशा यात्रा असतात त्याचं महात्म्यच ते आहे. अहंकार लयाचं उत्कृष्ट साधन आहे. कारण तिथे हु आर यू, हुज हू नाही, हु आर यू. नो बडी केअर्स अँड नो बडी शूड. कारण सगळ्यांच्या याच्यावर शिक्का एकच लागला आहे, काय? भगवंताची भक्ती. त्यामुळे सगळ्यांचं मूल्य समानच आहे. कारण सगळ्यांचा उद्देश एकच आहे, काय? भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. त्याच्यासाठी त्या ओढीनी पंढरपूरला जायचं आहे. तववरी नद नदीची नावे तवची पूर्व पश्चिमेचे यावे जवन येती आघवे समुद्र माझे. की हा शोणभद्र आहे, ही गंगा आहे, ही नदींची नावे आणि पूर्व पश्चिमेकडे वाहणारे त्यांचे प्रवाह तोपर्यंतच असतात की जोपर्यंत ते सर्व समुद्रामध्ये येणार नाहीत. त्याप्रमाणे जाती जातीतील आणि व्यक्ती व्यक्तीतील भेद तोपर्यंतच असतो की जोपर्यंत तो भक्त जीवदशा नष्ट होऊन माझ्याशी अनन्य होणार नाही. हेची कवणे एके मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेशे येतुले हो मग आपैसे मी होणे असे. 463 क्रमांकाची ओवी. की हे चित्त कोण्याही एका निमित्ताने माझ्या ठिकाणी प्रविष्ट झाले
आणि एवढेच एक निमित्त घडले तरी पण मग आपोआप त्या भक्ताला माझे स्वरूप प्राप्त होणे आहेच. आता काय सांगतात माऊली, निमित्त काही असू द्या, भगवंताच्या स्मरणाचं अखंड त्याच्या चिंतनात राहण्याचं कारण काही असू द्या, त्याच्यासाठी एक दृष्टांत सुरुवातीला देत आहेत. अगावरी फोडावया लागी लोहो मिळो का परिसाची अंगी, काजी मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. सुंदर दृष्टांत दिलाय की अरे, फोडण्याच्या उद्देशाने लोखंडाचा घड परिसाच्या अंगावर आदळला तरी पण परिसाचा स्पर्श होता क्षणीच त्या लोखंडाचे सोनेच होईल. म्हणजे त्या लोखंडाचा, त्या हातोडीचा उद्देश काय आहे? घणाचा ते परिस फोडण्यासाठी म्हणून. पण परिणाम काय होतो? परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचंच सोनं होऊन जातं. हा दृष्टांत का दिला ते पुढच्या ओव्या पाहिल्या की कळेल. आणि म्हणून माऊलीने म्हटलंय की भगवंताच्या अनुसंधानाचं निमित्त काहीही असू द्या, हो वैराचं सुद्धा असू द्या, वैर भावने का होईना, पण भगवंताचं जर तुम्ही हे केलं, चिंतन केलं, अखंड त्याच्या स्मरणात राहिलं, 24 तास त्याचंच निधिध्यासन सुरू असेल, वैर भावनेने का होईना. म्हणून तिथे दृष्टांत काय दिलाय? त्या घणाचा दिलाय. तो घण जसा खरं परीस फोडायला जातो, पण परिसाचा स्पर्श झाल्यावर त्याचं जसं सोनं होतं, तसे पाहे पा वालभाचिनी व्याजे ती या वज्रांगणांची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप नव्हतीची. आता याच्यात प्रेमाचा दृष्टांत दिलाय 465 क्रमांकाचा, की असे पहा की कामभावनेच्या म्हणजे प्रेमाच्या निमित्ताने त्या गोकुळातील गोपांगनांची मने माझ्याशी मिळाल्यानंतर त्या गोपांगना माझेच स्वरूप झाल्या नाहीत काय? ना तरी भयाची निमिसे, आता एक प्रेमाचं झालं, पुढे भयाचं उदाहरण. ना तरी भयाची निमिसे माते न पवजेची काय कंसे अखंड वैरवशे चैद्यादिकी, किंवा भयभावनेच्या निमित्ताने कंसाने मला प्राप्त करून घेतले नाही काय, किंवा अखंड माझ्याविषयीच्या वैराच्या अधीन होऊन शिशुपाल, वक्रदंत इत्यादिकांनी मला प्राप्त करून घेतले नाही काय. अजून काय सांगायचं राहिलं आता, भक्तीचं महात्म्य किती असावं. पण माझी समस्या पुन्हा मी तेच आहे, मी जसं म्हणालो, ना मी गोपी आहे ना मी कंस आहे, ही माझी समस्या. गोपींसारखं प्रेमही मला करता येत नाही, कंसासारखा वैरभावही धरता येत नाही. आणि हे म्हणण्याचा उद्देश असा, अंतःकरणात भगवंताची भक्ती नाही, प्रेम नाही, त्याचं अनुसंधान नाही. मग काय आहे? भगवंत सोडून बाकी सगळं काही आहे, ते ज्याचं त्यांनी आपापलं तपासून घ्यावं. पण इथपर्यंत म्हणतात आहे की अरे, त्या कंसाचा अखंड जशी आकाशवाणी झाली, त्याला अन्न पाणी सुचेना, कुठे आहे कुठे आहे, कुठे लपला आहे. सगळ्या कथा माहिती आहे आपल्याला, चरित्र माहिती आहे भगवान गोपालकृष्णाचं. निमित्त होतं वैरभाव, पण वैरभाव का होईना अखंड स्मरण कोणाचं होतं? भगवंताचं होतं. म्हणून भगवंतानी ही जी नावं इथे दिलेली आहेत, कंस, शिशुपाल, या सगळ्यांचं सुद्धा काय केलं आहे? आपण म्हणतो कंसाचा वध केला, पण हो, वध केला हा त्या उपाधीचा दोष होता. ती उपाधी त्याच पद्धतीने संपवावी लागते. भोंगळपणा नाही आहे. पुन्हा भगवंतांनी हे शिकवलेलं आहे आपल्याला, प्रभू श्रीरामचंद्रांनी पण शिकवलेला आहे. हा भोंगळपणा खूप केला आपण हिंदू लोकांनी, धर्माच्या नावाखाली, शांतीच्या नावाखाली. तो त्या उपाधीचा दोष आहे. रावणाला ठारच मारावं लागतं, त्याला बाणच मारावा लागतो. हनुमंताला आलिंगनच दिलेलं आहे, दृढ आलिंगन दिलेलं आहे. पण उद्धार दोघांचाही आहे, ह्यांचाही उद्धार केलेला आहे भगवंतांनी. म्हणून कंसाचा उद्धार केला असं म्हणतात. का? कारण तो वैरभावाने का होईना भक्त झाला होता. अखंड चिंतन होतं भगवंताचं. अगा सोयरेपणीची पांडवा माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवा दिका सकळ. 467 क्रमांकाची ओवी. अर्जुना, नातेपणाच्या संबंधाने यादवांना माझे सायुज्य मिळाले. दशरथ, वसुदेव, कौसल्या, देवकी इत्यादिकांना माझा पुत्र या वात्सल्याने सायुज्य प्राप्त झाले. नारदा, ध्रुवा, अक्रूरा, शुका, हन, सनतकुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्य जैसा.
नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला आणि सनत कुमारांना या शुद्ध प्रेम लक्षण भक्तीने मी जसा प्राप्त करून घेण्यास योग्य आहे. काय सांगतात आहे माऊली, इतके सर्व दृष्टांत देऊन आपल्या आत्ताच्या भाषेत आणि शुद्ध मराठीत बोलूया. दीज आर डिफरंट यूज केसेस. दे आर डिफरंट यूज केसेस. गोपी असू द्या, कंस असू द्या, शिशुपाल असू द्या, का दशरथ वसुदेव कौसल्या देवकी असू द्या, का नारद ध्रुव अक्रूर शुक सनत कुमार असू द्या. दीज आर डिफरंट यूज केसेस. बट व्हॉट इज द अंडरलाईन करंट? व्हॉट इज द कॉमन ग्राउंड? सामान्य काय आहे या सर्वांमध्ये? कोणाचा प्रेमभाव असेल, कोणाचा वैरभाव असेल, कोणाची इथे म्हटल्याप्रमाणे शुद्ध प्रेमलक्षणा भक्ती असेल, जे काय असेल, सामान्य काय या सर्वांमध्ये? अखंड भगवंताचं स्मरण. प्रत्येक कृती त्याच्याच विचारामध्ये, त्याच्याच अनुसंधानामध्ये, त्याच्याच प्राप्तीच्या उद्देशाने त्या कर्माचं फल त्यालाच अर्पण करून जे काही करतो आहे ते सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्यवाचा, स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मगाशीच बोललो आपण. म्हणून पुन्हा म्हणतात आहे की तैसाची गोपिकासी कामे तया कंसा भय संभ्रमे येरा घातकीया मनोधर्मे शिशुपालादिका. सारांशाने बोलतात आहे की त्याच रीतीने गोपीं कामविकाराने म्हणजे विषयबुद्धीने, तर त्या कंसाला भयाच्या व्याकुळतेने, तर शिशुपाळादिकांना कृष्णाचा नाश करावा अशा घातक मनोवृत्तीने काय झालो आहे? मी प्राप्त झालो आहे. आगामी एकुलाणीचे खागे मज येवो ये भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. 470 क्रमांकाची ओळी. की अरे वरील सर्वांना मीच एकमेव मुक्कामाचे स्थान आहे. म्हणून भक्तीने असो, कामाने असो, वैराग्याने असो अथवा वैराने असो, कोणत्याही मार्गाने माझ्याजवळ येता येते, माझी प्राप्ती करून घेता येते. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ. म्हणून अर्जुना असे पहा की माझे ठिकाणी प्रवेश करण्याकरता उपायांचा कमीपणा नाही आहे. काही कमी उपाय नाही आहे हे सांगणं चाललं आहे. मी तक्रार करूच शकत नाही एक भक्त म्हणून. अनंत उपाय आहेत. मलाच नको आहे भगवंत, ही माझी समस्या आहे. आणि भलतिया जाती जन्मावे, मग भजीचे का विरोधावे, परी भक्त का वैरी व्हावे माझी याची. आणि कोणत्याही जातीत जन्माला यावे, मग भक्ती करावी किंवा वैर करावे, परंतु भक्त किंवा वैरी माझ्याकरिताच व्हावे. हेच तर महत्वाचं आहे. माझ्याकरता भगवंत अखंड सांगतात आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम. ते वाळकं पानही मला चालतं. तुम्ही काय देता याला महत्वच नाही आहे. तुम्ही स्वतःला दिलाय का, आत्मार्पण केलाय का, हेच मी फक्त बघतो. अगा कवणे एके बोले माझेपण जरी जाहले, तरी मी होणे आले हाता निरुते. अरे हरिभक्त अथवा हरिवैरी, दोन छान शब्द घेतले तिथे, दोन टोकं दाखवून दिलेली आहेत. हरिभक्त अथवा हरिवैरी यांपैकी कोणत्याही एका नावाने माझ्याशी संबंध प्राप्त झाला तर मद्रूप होणे हाताशी आले हे निश्चित. का म्हणून पुन्हा एकदा स्मरण करून देतो, भगवंतानी आधीच सांगितलं आहे, समोहम सर्वभूतेषु नमे द्वेष्यस्ति न प्रिय. नमे द्वेष्योस्ति न प्रिय. कारण भगवंत सर्वांच्या ठिकाणी समभावनेने आहेत. हा माझं वैर करतो म्हणून मी त्याचा द्वेष करतो, हे माझं काम झालं मनुष्य म्हणून. त्याला भगवंत म्हणत नाहीत. अरे त्यांनी वैर जरी केलं, यांनी भक्ती केली, त्यांनी प्रेम केलं, त्यांनी अजून काही केलं, तरी स्मरण अखंड माझंच करतोय. भगवंत सम, समोहम हा त्या समोहमचा खरा अर्थ आहे बरं. समोहम सर्वभूतेषु. आणि शेवटची ओवी 474 क्रमांकाची या श्लोकावरची की यापरी पाप योनीही अर्जुना, का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझी येती. याप्रमाणे सारांशाने बोलूया. अर्जुना, पाप योनीत जन्माला आलेले अंत्यजादी आणि वैश्य शूद्र स्त्रिया हे सर्व मला भजले असता माझ्या धामाला येतात. काय भक्तीचं महात्म्य आहे, काय भक्तीचं सामर्थ्य आहे की कोणत्याही पद्धतीने तुम्ही करा, कोणत्याही पद्धतीने फक्त त्याचं स्मरण ठेवा, अखंड त्याच्यासाठी सगळी कर्म करा.
मग इथल्याच भाषेमध्ये बोलायचं झालं तर जसं मगाशी भगवंत म्हणाले काय फार महत्वाचे शब्द होते ते की परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. भगवंताच्या वजना एवढं वजन आपल्याला प्राप्त होतं. दुसऱ्या भाषेत आपण भगवंताशी एकरूप होतो. अशी भगवत प्राप्ती, असा भगवंताचं प्रेम, अशी भगवंताची भक्ती आपल्या सर्वांना लाभावी अशी सदिच्छा भगवान श्री गोपालकृष्ण माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी करतो आणि आजचं हे निरूपण इथे थांबवतो. आपला आजचा अभ्यास ओवी क्रमांक 474 पर्यंत पूर्ण झालेला आहे. पुढच्याला पुढचा श्लोक आपण घेऊया. श्लोक क्रमांक 33. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.